मुंबई येथील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या रहीमशाह करीमशाह बाबांच्या दर्ग्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने उरूस संदल अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या धार्मिक उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही जाहीर आमंत्रणाशिवाय दरवर्षी या दिवशी हजारो भाविक बाबांच्या दर्शनासाठी स्वतःहून हजेरी लावतात। कादिरिया पंथाचे हे पवित्र स्थान असून या दर्ग्याला सुमारे 700 ते 800 वर्षांचा जुना इतिहास आहे। अनंत तरे यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तरे कुटुंबियांच्या वतीने आनंद पार्क परिसरामध्ये जोपासण्यात येत आहे। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेविषयी सांगताना त्यांनी स्पष्ट केले की आमचे आजी आजोबा, आई बाबा आणि आदरणीय दादासाहेब यांच्या काळापासून हा उरूस साजरा केला जात आहे। हे श्रद्धास्थान आमच्याच जागेत प्रकट झाले असल्याने आम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ पूर्ण निष्ठेने बाबांची सेवा करतो। बाबांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही दिवसाची सुरुवात करतो, असे यावेळी संजय तरे यांनी सांगितले। तर यामध्ये या ठिकाणी शिस्तबद्ध आणि विधिवत पद्धतीने पूजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात फुलांची आणि कपड्याची चादर या ठिकाणी बाबांना मोठ्या श्रद्धेने अर्पण करण्यात आल्या। त्याचबरोबर विविध प्रकारचे नैवेद्यही अर्पण करण्यात आले। उरुसाच्या निमित्ताने दर्ग्यामध्ये भव्य गर्दी पाहायला मिळाली। आलेल्या सर्व भाविकांसाठी येथे विशेष महाप्रसाद आणि नियाज जेवणचे आयोजन करण्यात आले होते। जात, पात किंवा धर्म असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाचे येथे स्वागत केले जाते आणि कोणालाही दर्शनापासून अडवले जात नाही। अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने सर्व भाविक या प्रसादाचा लाभ घेतात। रहीमशाह करीमशाह बाबा दरवर्षीप्रमाणे संदल अर्थातच उरूस सोहळा येथे संपन्न झाला। यावेळी ठाणे शहर समन्वयक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, पायलट विशाल तरे, डॉक्टर दक्षता तरे, जस्मिन तरे, जय मला तरे, निशिता अवधूत राजके, पंकज मोकल, अमित ठाणेकर यांचा असंख्य भाविक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार। हा आमचा जो दर्गा आहे रहीमशाह करीमशाह बाबांचा, तर त्यांचा आज उरूस असतो, उरूस संदल। हे आम्ही प्रत्येक वर्षी 2 जूनला साजरी करतो। आम्ही कोणालाही आमंत्रण करत नाही किंवा काही सांगत नाही। लोक बरोबर 2 तारखेला इथे बरोबर 2 जून हजर होतात आणि आमचे आई बाबा, आजी आजोबा आणि दादा असल्यापासून आम्ही साजरी करतोय। इथे तुम्ही बघितलं असाल की इथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते। आम्ही लोकांना नियाज वाटतो, जेवण देतो आणि प्रत्येक प्रकारचा इथे प्रसाद असतो। त्यामुळे इथे लोक म्हणजे आवडीने येतात। इथे आम्ही कोणालाही अडवत नाही की काय करत नाहीये। हे कसं आहे की हा जे दर्गे असतात, दर्गे हे ॲक्च्युली दर्गा म्हणजे हे आपलं हे स्थान आहे, काणितनाचं स्थान आहे दर्गा म्हणजे। आणि ह्याला काहीतरी 700-800 वर्ष होऊन गेलेत असे आमचे आजी आजोबा, आई बाबा सांगायचे। त्यामुळे हे आमच्या जागेमध्ये उत्पन्न झाले ते। त्यामुळे यांची आम्ही नेहमी रोज सकाळी सेवा करतो, रोज 2 टाईम सेवा करतो आणि ह्यांना पाया पडल्याशिवाय आम्ही कुठे बाहेर पडत नाही। आता मी तर लहान असल्यापासून ते करतोय, पण आमचे आई बाबा, त्यांचे आई बाबा असल्यापासून सगळं चालू आहे आमचे सगळे। आणि दादा असताना आमचे अनंत तरे साहेब ते सुद्धा मोठ्या प्रमाणात सगळे करायचे आहेत।